जिल्ह्यातील 21 पैकी आंबेगाव, खेड, शिरूरसह 13 ठिकाणी थेट लढती। बालेकिल्ला राखण्यासाठी अनेक ठिकाणी 2 राष्ट्रवादी झुंजणार। आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट। पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड होता व आहे, पण पक्ष फुटल्याने त्याला आता तडे गेलेत। त्यानंतर तो आपल्याच मागे आहे हे शरद पवार राष्ट्रवादीने लोकसभेला दाखवून दिले। मात्र विधानसभेला तो आपल्याकडे खेचण्याचे जोरदार प्रयत्न अजित पवार राष्ट्रवादीने सुरू केलेत। त्यातून पिंपरी, वडगाव, शेरी सारख्या पिंपरी चिंचवड, पुणे शहरातील मतदारसंघासह जुन्नर, आंबेगाव, शिरूर आदी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ठिकाणीही दोन्ही राष्ट्रवादी झुंजत आहेत। त्यातील कुठल्या राष्ट्रवादीला जिल्हा हा आपला मानतो हे 23 तारखेला कळणार आहे। लोकसभेला थोरल्या व धाकट्या अशा दोन्ही पवारांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि बारामती या 2 मतदारसंघात मोठ्या साहेबांची सरशी झाली। बारामतीत त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी धाकल्या पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव केला। तर तू कसा निवडून येतो हे पाहतो असं पुरंदरच्या विजय शिवतारेंना गेल्यावेळी विधानसभेला दिले तसे आव्हान लोकसभेला शिरूरमध्ये डॉक्टर अमोल कोल्हेंना दिलेल्या अजितदादांना ते पेललेलंच नाही। कोल्हे सलग दुसऱ्यांदा निवडून आले। मावळत पुन्हा युतीतील शिवसेना तर पुण्यात भाजपचा खासदार झाला, पण 4 पैकी 2 जागा जिंकून शरद पवारांनी पुणे जिल्हा हा आपला गड शाबूत असल्याचे सिद्ध केले। आता विधानसभेला मोठ्या पवारांच्या या गडाला पुन्हा सुरुंग लावण्याचा प्रयत्न छोट्या पवारांनी सुरू केलाय, पण ते दिसते तेवढे सोपे नाही, कारण आपली साथ दिलेल्या पुणे जिल्ह्यातील बहुतांश आमदारांना पुन्हा निवडून आणण्याचे शिवधनुष्य त्यांना पेलायचे आहे। दुसरीकडे हा आपलाच बालेकिल्ला आहे हे मोठ्या पवारांनाही दाखवून द्यायचे। त्यासाठी त्यांनी काही ठिकाणी अचूक डाव टाकलेत। म्हणजे खेडला अजितदादांचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरुद्ध ही जागा सर्वेत आघाडी घेतलेल्या शिवसेनेला सोडून त्यांची नाराजी त्यांनी दूर केली आहे। तसेच जुन्नरला त्यांनी आमदार अतुल बेनके यांच्या विरोधात आयत्या वेळी काँग्रेसचे स्थानिक मातब्बर शेरकर घराण्यातील सत्यशील शेरकरांना संधी दिली आहे। या दोन्ही ठिकाणी थेट लढत होते। भोसरीतही त्यांनी अजितदादांचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणेंना फोडून त्यांना तिकीट देण्याची खेळी केली आहे। पिंपरीतील त्यांचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या विरुद्ध नवा अभ्यासू आणि तरुण चेहरा सुलक्षणा शीलवंत धर यांच्या रूपाने देऊन पिंपरीकरांना परिवर्तनाची संधी दिली आहे। आंबेगाव, शिरूरमध्येही आपली साथ सोडून गेलेले दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात त्यांचेच शिष्य देवदत्त निकम यांना रिंगणात उतरवलंय। त्यातून पिंपरी, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर हवेलीत दोन्ही राष्ट्रवादीच भिडणार आहेत। शिरूर लोकसभेतील 5 पैकी फक्त शिरूरचे अशोक पवार हे एकमेव आमदार शरद पवारांसोबत राहिले, म्हणून त्यांना पुन्हा संधी देण्यात आली। त्यांच्या विरुद्ध शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माऊली कटके यांना ऐनवेळी आयात करत अजितदादांनी तेथे मोठ्या साहेबांची खेळी त्यांच्यावरच उलटवण्याचा डाव टाकलाय। उद्योगनगरीत पिंपरीच्या जोडीने भोसरीतही आघाडी गव्हाणे विरुद्ध युती भाजपचे महेश लांडगे दुरंगीच लढत होत आहे। तशी ती जिल्ह्यात 13 ठिकाणी युती विरुद्ध आघाडीत होत आहे। फक्त दोन्हींमध्ये बंडखोरी झाल्याने बाकीच्या 8 ठिकाणी ती तिरंगी चौरंगी होत आहे। भाजपच्या आशा बुचके आणि शिवसेनेचे शरद सोनवणे यांनी बंडखोरी केल्याने तेथे चौरंगी सामना आहे। चिंचवडलाही युतीतील राष्ट्रवादीचे भाऊसाहेब भोईर यांनी बंड केल्याने तेथे युती भाजपचे शंकर जगताप, आघाडीचे राष्ट्रवादीचे राहुल कलाटे असा तो तिरंगी होत आहे। लोकसभेला बारामतीत भाऊजय ननंद अशी लढाई झाली होती। त्यावेळी ती चुलते पुतणे युतीतील राष्ट्रवादीचे अजित पवार विरुद्ध आघाडीच्या राष्ट्रवादीचे युगेंद्र पवार अशी होणार आहे। मावळमध्ये तर लोकसभेच्या सांगली पॅटर्नपेक्षाही वेगळाच विधानसभेला यावेळी आहे। तेथे युतीतील राष्ट्रवादीचे बंडखोर बापू भेगडे यांना युतीतीलच भाजपने पाठिंबा देत त्यांचा प्रचारही सुरू केलाय, तर प्रतिस्पर्धी आघाडीने तेथे आपला उमेदवार न देता भेगडेंना समर्थन दिलंय। विधानसभेला पुणे जिल्हा शरद पवार की अजित पवार कुणाचा बालेकिल्ला राहील याविषयी आपल्याला काय वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा। धन्यवाद।